नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सीमेवरच्या आपल्या जवानांचेही खूप खूप आभार. कारण त्यांच्यामुळेच आपण हा 79वा स्वातंत्र्य दिवस एकदम छान आनंदाने साजरा करू शकतोय. आणि म्हणूनच आजचा हा भाग जरा हटके करायचा ठरवलं. आपण मागे रसोई डायनिंग हॉलची थाळी जी आहे ती जेव्हा कव्हर केली तेव्हा आपण एकांत रायडर चॅनलवर एकूण 20 अनलिमिटेड थाळ्या या पूर्ण केल्या. आणि साहजिकच तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की एवढ्या सगळ्या थाळ्यांचा अनुभव घेतला तर ह्यात माझी आवडती थाळी कोणती. तर हाच आपला आजचा विषय असणार आहे. एकांत रायडरची सर्वात आवडती थाळी कोणती. पुण्यातील खाद्यसंस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. माझी सगळ्यात आवडती थाळी कोणती या प्रश्नाचं उत्तर एका ओळीमध्ये देण्यासारखं तर नक्कीच नाही आहे. त्याचं कारण म्हणजे आपण अनलिमिटेड थाळी या कॅटेगरीला ना 3 भागांमध्ये विभागून घेऊया. एक म्हणजे पुण्यातील जुन्या ज्या खानावळी आहेत त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवूया किंवा त्यांना तो मान देऊया. दुसरी कॅटेगरी म्हणजे जे घरगुती खानावळी आहेत, घरगुती जेवण देणारे ठिकाणं आहेत त्यांना आपण जागा देऊया. आणि तिसरी म्हणजे पारंपरिक जे अनलिमिटेड थाळ्या देणारे हॉटेल्स आहेत किंवा खानावळी आहेत त्यात मग जुन्या असतील किंवा नवीन असतील ही जी ठिकाणं आहेत अशा 3 भागांमध्ये आपण अनलिमिटेड थाळी या विषयाला विभागून घेऊया. आणि मग मला या निष्कर्षावर पोचता येईल की या 3 भागांमधल्या माझ्या ज्या आवडत्या थाळ्या आहेत त्या कोणत्या. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी पुण्यातले जे जुने भोजनालय आहेत आपण ती कॅटेगरी बघूयात. या कॅटेगरीमधलं सदाशिव पेठेत स्थित न्यू पुणा बोर्डिंग जे आहे ते माझं आवडतं ठिकाण. न्यू पुणा बोर्डिंग हाऊसची जी थाळी आहे ती मला अनेक कारणास्तव आवडते. त्यातले पदार्थ जे मला आवडतात ते म्हणजे त्यांचा गरम गरम वाफाळता भात. हा त्या भाताचा विषय काढला ना की एकदम आमटी भात खाण्याची इच्छा होते. त्याचबरोबर त्यांची कोशिंबीर असो किंवा त्यांच्या भाज्या असो, भाज्या तर एकदम एकदम साध्या पद्धतीच्या. आणि हो, त्यांची ती झटकेदार दाण्याची जी चटणी आहे म्हणजे आपली दाण्याच्या कुटाची जी चटणी आहे त्याबद्दल तर काय बोलायचं. ती तिखट चटणी मित्रांनो कुठल्याही भाजीला किंवा आमटीसोबत त्या पदार्थाची चवच एकदम करून टाकते. तर म्हणूनच मला न्यू पुणा बोर्डिंग हाऊसची जी थाळी आहे ती खूप जास्त आवडते. आता या कॅटेगरीमध्ये अजूनही काही थाळ्या आहेत किंवा ठिकाणं आहेत जी मी अजून कव्हरच नाही केली तर तीही आपण लवकर कव्हर करणार आहोत. पण त्यातल्या त्यात आतापर्यंत जे आपण कव्हर केलेलं आहे या कॅटेगरीमध्ये तुमची आवडती थाळी कोणती ते मला खाली कमेंट करून सांगा. चला आता वळूयात पुढच्या कॅटेगरीकडे. ही कॅटेगरी म्हणजे हा जो भाग आहे तो म्हणजे घरगुती खानावळी. पुण्यात अशा अनेक घरगुती खानावळी आहेत जिथे तुम्हाला उत्तम दर्जाचे घरगुती पद्धतीचे जेवण मिळते. त्यातल्या त्यात नारायणपेठेतील आपले घोटावडेकर काका जे आहेत म्हणजे स्नेह स्नॅक्स, तिथलं जे जेवण आहे तिथलं जेवण मला खूप आवडतं. मी अनेक वेळा तिथून घरी जेवण पार्सल घेऊन जातो. जेव्हा स्वाती नसेल किंवा मी एकटा असेल घरी तेव्हाही मी तिथनं जेवण पार्सल घेऊन जातो. तिथे पोळी भाजी मिळते किंवा नुसताच मला आमटी भात म्हणजे त्यांची जे फोडणीचं वरण आहे तो आणि भात हेही मिळतं. खिशाला परवडण्यासारखं असतं आणि चविष्ट असतं. तिथल्या भाज्या ज्या आहेत त्या भाज्यांमध्ये जो मसाला वापरतात ना तो मला खूप आवडतो. मला वाटतं पंजाबी स्टाईलमध्ये तिथल्या भाज्या असतात, गरम मसाला किंवा असं काहीतरी असेल, पण त्या भाज्यांची चव आहे ना ती हवी हवीशी वाटते. त्याचबरोबर या कॅटेगरीमध्ये शुक्रवार पेठेतील गुरुकृपा खानावळ जी आहे तिथेही घरगुती जेवण उत्तम मिळतं. तिथल्या जेवणामध्ये तर एकदम एक मी म्हणेन सात्विकपणा आहे, एकदम साधेपणा आहे. आणि त्याचबरोबर ब्रह्मी कुटुंबियांची जी आपुलकी आहे ती त्याची मजाच काही और. तर या सगळ्या कारणासाठी मला तेही ठिकाण खूप आवडलं आणि तिथलं जेवणही मला खूप आवडलं. छान जेवण आहे, एकदम घरासारखं जेवण. कधी तुम्हाला जर जमलं तर मंडईजवळच हे ठिकाण आहे, तुम्ही तिथे नक्की जा आणि तिथल्या घरगुती जेवणाचा आनंद घ्या. आता या कॅटेगरीमध्ये देखील अनेक अशी ठिकाणं आहेत जी मी जिथे अजून गेलेलो नाही आहे, ती आणलेली आहे तुमच्यासमोर. तर
ही नक्कीच आपण आणूया. पण परत या कॅटेगरीमधले तुमचं आवडतं कोणतं ठिकाण आहे, तुमची आवडती खानावळ कोणती, घरगुती खानावळ, ती मला खाली कमेंट करून सांगा. म्हणजे तेही जर मी कव्हर केलं नसेल तर तुमच्यासमोर नक्की सादर करेन. चला वळूयात आता पुढच्या कॅटेगरीकडे. ही कॅटेगरी म्हणजे पुण्यातील पारंपरिक जुन्या किंवा नवीन ज्या अनलिमिटेड थाळ्या देणारे हॉटेल्स आहेत ती कॅटेगरी. तर याची सुरुवात केली पाहिजे माझ्या आवडत्या हॉटेलपासून, आणि ते म्हणजे हॉटेल स्वीकार. नळ स्टॉपच्या जवळ हॉटेल स्वीकार जे आहे ते माझं आवडतं ठिकाण आहे. अनेक वेळा जर कुठल्या पाहुण्यांना न्यायचं असेल त्यांनाही मी इथे घेऊन जातो, कारण का एकतर यांचा जेवणाचा दर्जा उत्तम आणि ज्या किमती आहेत त्याही एकदम रिझनेबल आहेत. तर इथे मला काय आवडतं, आमटी भात अप्रतिम, त्याचबरोबर त्यांच्या भाज्या आहेत त्याही इथलं चांगलं सिलेक्शन असतं भाज्यांचं. फार क्वचित असं काही झालेलं आहे की तिथे एखादी भाजी जी मला आवडली नाही तर ती मिळते. बहुतांश वेळेस मी इथे जेव्हा गेलोय तेव्हा माझ्या आवडत्या भाज्या मला मिळतात. त्याचबरोबर त्यांची कोशिंबीर म्हणा, पोळ्या म्हणा, हे खूप छान आहे सगळं. आणि माझा जास्त जो भर असतो तो म्हणजे त्यांच्या आमटी भाताकडे. इथे गेलो ना पोटभर असा मी आमटी भात खातो. गोडा मसाल्यामध्ये त्यांची आमटी बनते आणि गोड तिखट असा एक बॅलन्स चवीचा त्याला एक असा चवदार दर्जा असतो जो मला खूप आवडतो. तर तुम्ही गेला नसाल ना तर इथे नक्की जा स्वीकार हॉटेलला आणि त्यांच्या आमटी भाताचा तर नक्की आनंद घ्या. तर याचबरोबर अजून एक जे ठिकाण आहे मला आवडते ते म्हणजे टिळक रोडवर स्थित सिद्धिविनायक हॉटेल. सिद्धिविनायक हॉटेल हे मी नुकतंच तिथे पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला हा पश्चाताप झाला की अरे मी हे ठिकाण आत्ता का शोधलं, आधी का नाही शोधलं. तिथेही त्यांची आमटी खूप छान आहे. त्याची तुलना थोडीफार आपल्याला स्वीकार हॉटेलची करता येईल. पण त्या थाळीला एक अजून ॲडव्हान्टेज जे मिळतं ते म्हणजे तिथला दहीवडा. तो दहीवडा काय कमालीचा दहीवडा आहे मित्रांनो. तुम्ही जर गेला नसाल ना तर दहीवड्यासाठी तर नक्कीच जा. आणि फक्त दहीवडाच नाही, त्यांच्या इथलं सगळं जेवण जे आहे ते मला खूप जास्त आवडलं. त्यांच्या इथे आळूची भाजी मला वाटतं फिक्स असते. खूप सुंदर चव असते त्या आळूच्या भाजीची. आणि एकूणच तिथलं जे जेवण होतं ना खूप रोमांचक होतं. मी पुन्हा परत जाईन तिथे जेवणासाठी. आणि मला पाहुण्यांनाही तिथे न्यायचं आहे. तर एक नवीन हॉटेल मला मिळालं आहे. स्वीकार हॉटेलला तर आम्ही जातोच नेहमी. तर एक नवीन हॉटेल मला मिळालं आहे, तिथे पाहुण्यांनाही मी घेऊन जाईन. तर तुम्ही जर गेला नसाल तर ते हॉटेल नक्की ट्राय करा आणि त्यांचा दहीवडा तर आवर्जून तुम्ही खा, आवडेल तुम्हाला. याच कॅटेगरीमध्ये अजून एक जे माझं आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे लॉ कॉलेज रोडवर स्थित कृष्णा डायनिंग हॉल. आपलं वाडेश्वर जे हॉटेल आहे त्यांचा तो ग्रुप आहे, त्यांचंच आहे हे कृष्णा डायनिंग हॉल. कृष्णा डायनिंग हॉलची थाळी जरा प्रीमियम थाळी आहे, थोडी महाग आहे, पण त्यांचे जे पदार्थ आहेत ना तेही त्या क्वालिटीचे आहेत, त्या दर्जाचे आहेत. त्यांच्या पदार्थांमध्ये जर बोलायचं झालं तर माझा आवडता पदार्थ म्हणजे त्यांचं शेवग्याची जी शेंग असते ना त्याचं सार मिळतं. मला माझ्या अंदाजे रोज ते सार मिळतं. तर ते सार आहे ना ते खूप मस्त आहे. गरम गरम ते जर सार तुम्ही पिलत खूप मजा येते ते सार प्यायला. तर त्यांची जी कोशिंबीर आहे ती कोशिंबीर जरा हटके, मला वाटतं त्याची चवच काहीतरी वेगळी आहे. तुम्ही इतर ठिकाणी कोशिंबीर खाल्ली आणि इथली कोशिंबीर खाल्ली मला तो फरक लगेच जाणवेल. खूप प्रीमियम क्वालिटीची अशी ती कोशिंबीर आहे. तुम्ही खाऊन मला नक्की तुमचा अनुभव सांगा खाली कमेंटमध्ये. त्याचबरोबर त्यांचा जो पुलाव आहे तो पुलावही खूप छान आहे. चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा तो पुलाव आहे. चव उत्तम आहे आणि तिथल्या भाज्याही खूप छान. मला कृष्णा डायनिंग हॉलचा ॲम्बियन्सही छान आहे आणि तिथली थाळी आहे ना ती अशी तिथे पोट भरतं पण मन भरत नाही, या कॅटेगरीमधली ती थाळी आहे. तर तुम्ही खाल्ली नसेल तर नक्की अनुभव घ्या आणि मला तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये सांगा. याच कॅटेगरीमध्ये मी अजून एक जे नाव आहे ते नक्की घेईन, ते म्हणजे मंडईमध्येच स्थित राधिका भोजनालय. राधिका भोजनालय या ठिकाणाचा नवीनच आविष्कार झाला, पहिल्यांदाच गेलो होतो. दहीवडा या थाळीमध्ये येतो. प्राईस एकदम रिझनेबल आहे आणि त्यांच्या भाज्या खूप सुंदर आहेत. बटाट्याची भाजी, आळूची भाजी आणि हो, नवीन त्यांनी जी सुरू केली पनीरची मसालेदार अशी एक भाजी होती. त्या भाजीची चव तुम्हाला सांगतो, त्यात तेल थोडं जास्त होतं, पण तुम्ही जर त्यांना ते तेल कमी करायला सांगितलं तर चव त्या भाजीची आहे ना ती एकदम मस्त आहे. मसालेदार अशी चव आहे. तिथे मला वाटतं पुऱ्या पण मिळतात. खूप मस्त अशी ही थाळी आहे. मला आवडली. तिथेही मी एकदा नक्की जाईन आणि परत जाईन आणि तिथल्या थाळीचा एक आनंद घेईन. मला वाटतं 100 का ₹110 अशीच काहीतरी किंमत आहे. राधिका भोजनालय चं जे जेवण आहे तेही खूप छान आहे. त्यांचा मसाले भातही खूप छान आहे. तुम्ही जर गेला नसाल तर हे ट्राय करा. आणि परत मी सांगतो या कॅटेगरीमध्ये अनेक ठिकाणं आहेत जे मी अजून कव्हर केलेली नाही. ती सगळी ठिकाणं आपण कव्हर करणार आहोत. पण त्यातल्या त्यात तुमचं जर कुठलं आवडतं ठिकाण असेल मला खाली कमेंट करून सांगा. मला माहिती आहे अनेक जण अनेक ठिकाणं सांगणार आहेत.
तर आपण नक्कीच एक एक करून ते कव्हर करू. पण आपण या चॅनलवर फक्त थाळी आणत नाही, आपण नाश्त्याचेही पदार्थ आणतो. तर असं होऊ शकतं की तुम्ही सुचवलेलं ठिकाण मला पटकन कव्हर नाही करता येणार, पण नोंद केलेली असणार आहे आणि ते ठिकाण आपण केव्हा ना केव्हा तरी ती थाळी नक्की कव्हर करू. निश्चिंत राहा त्या बाबतीत. तर अशा पद्धतीने आपण एकांत रायडरची आवडती थाळी कोणती हा सगळा आपण सगळ्या कॅटेगरीजमधला जो आहे ती त्यातली माझी पसंत काय ते तुमच्यासमोर मी आणलं. हे तुम्हाला जर ठिकाणं त्याच्याबद्दल डिटेल्स पाहिजे असतील तर मी काय करतो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक प्लेलिस्ट आहे आपली अनलिमिटेड थाळीजची. त्या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला देतो. ती लिंक जर तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला सगळ्या थाळ्या ज्या आहेत त्या पाहता येतील. मग त्या ठिकाणांचे पत्ते, त्या थाळ्यांची किंमत, फोन नंबर, ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला मिळेल. या विषयावरनंच माझ्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली, ती तुमच्यासमोर सादर करतो. तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओज पाहता आणि ठरवता की कुठे थाळी खायला जायचं आहे किंवा कुठे नाश्ता करायला जायचं आहे. तर तुमच्या मनात हा प्रश्न येतो आणि मला बऱ्याच वेळा कमेंट्समध्ये हा प्रश्न विचारला जातो की अमुक ठिकाणी काय पदार्थ चांगले मिळतात किंवा अमुक ठिकाण किती वाजेपर्यंत चालू असतं, त्यांचा फोन नंबर आहे का, वगैरे वगैरे. असे अनेक या विषयासंदर्भातचे प्रश्न जे आहेत मला खाली कमेंट्समध्ये येतात. आणि म्हणूनच माझ्या डोक्यात एक कल्पना आली की एक सेवा मी तुम्हाला देतो. अर्थात ही एक पेड सेवा असणार आहे. पेड सेवा म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही जर मोजके वन टाईम जर पैसे भरलेत तर तुम्हाला ही सेवा उपलब्ध करून मिळणार आहे. तर ही सेवा कोणती ते तुम्हाला पटकन सांगतो. मी काय करायचं ठरवलं आहे की आपल्या कामातनं थोडा वेगळा वेळ काढून आतापर्यंत माझे जे काय व्हिडिओज आहेत त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये जाऊन तिथली प्रत्येक ठिकाणाची माहिती मी काढणार आहे, त्याची एक यादी करणार आहे. आता या यादीमध्ये काय काय येईल तर त्या ठिकाणाचं नाव येईल, त्याचा पत्ता येईल, त्यांचे टायमिंग्ज येतील, जे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओ खाली देतो. तर हे सगळं मला गोळा करायला लागेल. त्याच्यात माझा भरपूर वेळ जाईल, कारण का मला वाटतं 200 का 300 आपण व्हिडिओज कव्हर केलेले आहेत या चॅनलवर. तर पुण्यातलेच फक्त मी सगळे ठिकाणं घेतोय आणि कॅटेगरी वाईज म्हणजे नाश्त्याचं कॅटेगरी वेगळी, अनलिमिटेड थाळीची कॅटेगरी वेगळी, असे वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज असतील, स्ट्रीट फूडची वेगळी, मिसळची वेगळी. तर ही ठिकाणं त्या कॅटेगरीमध्ये टाकून त्या सर्व ठिकाणांचे पत्ते, फोन नंबर किंवा नाश्त्याचे कुठले ठिकाण असेल तिथे कुठले पदार्थ मिळतात, माझे आवडते पदार्थ कुठले, मी तुम्हाला कुठले पदार्थ सुचवू शकीन, याची एक यादी तयार करणार आहे. आणि ही यादी जी आहे ती तुमच्यासमोर सादर करेन. अर्थात या गोष्टीसाठी मी काही पैसे नक्की चार्ज करेन, कारण का माझा वेळ त्याच्यात मी दिला आहे, मेहनत त्याच्यात दिली आहे. खूप टीडियस असं हे काम असणार आहे, कारण का जुने सगळे व्हिडिओज त्यातनं माहिती गोळा करणार. तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी तो शुल्क देऊन आणि एकदम माफक दरात मी करणार आहे आणि ते वन टाईम असणार आहे. आपण एक वाटलं असं व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार करूया आणि जे लोक हे पैसे भरून त्या ग्रुपचा एक मेंबर बनतील किंवा काय, तर त्यांच्यासोबत आपण ही सगळी माहिती जी आहे ती शेअर करू. या गोष्टीवर मी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि याचा फायदा काय होईल तुम्हाला, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला असेंबल्ड मिळतील, ऑर्गनाइज्ड मिळतील. आणि कधी तुम्हाला प्रश्न आला की नाश्ता आज कुठे करायला जायचा किंवा मित्रपरिवाराबरोबर किंवा अजून कोणी तुमचे कलिग्स असतील त्यांच्याबरोबर कुठे जायचं, तर तुम्ही हे डॉक्युमेंट ओपन करा आणि याच्यात तुम्हाला सगळी माहिती एका ठिकाणी मिळेल. तर मला असं वाटतं की हे खूप उपयुक्त असं ठरेल. तुम्ही ठरवा, तुम्हाला जर हे वाटत असेल उपयुक्त आहे तर तुम्ही मोजके काय असतील ते पैसे भरून ही सेवा, या सेवेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हा मला खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल हा आजचा व्हिडिओ तर आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि नक्कीच मला तुमच्या आवडत्या ज्या थाळ्या आहेत, अनलिमिटेड थाळ्या, त्या खाली कमेंट करून नक्की सांगा. अनेक ठिकाणात जी मी कव्हर नाही केलेली, आजचा भाग विशेष फक्त यासाठी की आपण 20 एपिसोड्स आणले अनलिमिटेड थाळीचे, म्हणून माझ्या डोक्यात आलं की अरे आपण हा भाग करूया. तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने हा भाग तुमच्यासाठी, हा विशेष भाग तुमच्यासाठी. 15 ऑगस्टचा छान आनंद घ्या आणि कुठे जर तुम्हाला जायचं असेल आज तर नक्की जेवायला जा, दुपार किंवा संध्याकाळ, कारण का हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी 8 वाजता मिळाला असेल. तुम्हाला पूर्ण दिवस आहे ते ठिकाण ठरवण्यासाठी. ही कॅटेगरी म्हणजे लिमिटेड थाळीची कॅटेगरी. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.